नाही, भाजपच्या पक्षांतर्गत बैठकीमध्ये कोण काय बोलतंय, कोणी तिथे काय विषय मांडले, त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. आज महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करतोय. त्याच्यामध्ये माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचं जे काही म्हणणं असेल त्यांनी त्यांच्या पक्षाकडे मांडलं असेल. तर त्यांच्या पक्षांतर्गत गोष्टींच्या बाबतीमध्ये काही बोलणं हे मला उचित वाटत नाही. आज युती म्हणून एकत्रितपणे महाराष्ट्राचा विकास होत असताना माझ्याकडे जी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे, त्या पदामार्फत युतीच्या कार्यकर्त्यांना तिथे न्याय देणं, शिवसैनिकांना न्याय देणं, माझ्या मतदारसंघासोबतच माझ्या जिल्ह्याला न्याय देणं, महाराष्ट्रामधील जी काही प्रलंबित विकास कामं माझ्या खात्यासंदर्भात आहेत त्याकडे लक्ष देणं, मी ह्याला जास्त महत्त्व देतो. त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे ना. आता आम्ही आमच्या पक्षांतर्गत बैठकांमध्ये आमच्या वरिष्ठांकडे काय विषय मांडायचे हे आम्ही ठरवणार. हे काय मला दुसरं कोणी सांगू शकत नाही. तसं त्यांच्या पक्षांतर्गतच्या बैठकांमध्ये त्यांच्या वरिष्ठांची काय बोलायचं हे ते ठरवतील ना. त्याच्यामध्ये आम्ही काय बोलणार. त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत जो काही विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणं योग्य नाही. खेडला लोटेमध्ये भगवंतास कोकरेंचे प्रकरण उघडकीस आले. तिथे जे गुरुकुलमध्ये ज्या विद्यार्थिनी होत्या, मुली होत्या, त्यांच्याशी त्याने विनयभंग केलाय आणि त्याच्यात फोस्कोसारखा गुन्हा दाखल झालाय. त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामधला तो विषय आहे. पण एकंदरीत ह्या गोष्टी बाबतीत गृह राज्यमंत्री म्हणून आपली काय भूमिका असेल? नाही, ऑलरेडी या बाबतीमध्ये एसपींशी माझं बोलणं झालेलं आहे आणि ही संपूर्णपणे चौकशी चालू असताना जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल आणि कुठेही ह्याच्यामध्ये हयगय केली जाणार नाही. चौकशी ही निष्पक्ष झाली पाहिजे. चौकशी करत असताना कुठेही त्याच्यामध्ये कोणाचे हस्तक्षेप नको. पोलिसांनी त्यांच्या परीने चौकशी करावी आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती 100% कडक कारवाई करण्याचे निर्देश हे ऑलरेडी आम्ही कालच रात्री माझं एसपींशी बोलणं देखील या संदर्भात झालं होतं. आणि हा खरं तर मतदारसंघ हा माझा नाही, परंतु खेड तालुका हा शेवटी हा माझा तालुका आहे, आमचा तालुका आहे आणि अर्थातच धार्मिक बाबींशी जोडलेल्या असलेल्या व्यक्तीकडे असं घडणं नक्कीच काही योग्य नाही आणि हे अशोभनीय आहे. म्हणून त्याला कुठलंही दुसरं वळण न देता व्यक्ती म्हणून त्या जे काही कायद्यानुसार त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. कदम साहेब, दोन ठाकरे बंधूंसह विरोधक मतदार याद्यावरून फारच आक्रमक झालेत महाराष्ट्रामध्ये. काय याचा परिणाम होईल? नाही, परिणाम आता बघा, शेवटी मतदार याद्यांमध्ये जर का त्यांच्या काही त्यांनी ज्या बदल त्यांना जे अपेक्षित आहेत की ज्या चुका आहेत चुका सुधारणं हे जर का त्यांना अपेक्षित असेल तर नक्कीच ती मागणी आमची देखील असेल. त्याच्यामध्ये काही गैर नाही. मतदार याद्यांमध्ये दुबार मतदार नोंदणी होणं किंवा जे काही त्यांनी काल तिथे विषय मांडले, मला वाटतं त्या मतदार याद्या तपासून निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये करेक्शन करून घ्यावेत. त्या गोष्टीला आमचंही समर्थन असेल. नाही, मला असं वाटत नाही. आता माझ्या मतदारसंघामधलं उदाहरण देतो मी. समजा एखाद्या बूथवरती एकाच व्यक्तीच्या नावाने किंवा एकाच व्यक्तीचं 2 वेळा नाव तिथे आलेलं असेल. प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी हा तिथे मतदान केंद्रावरती तिथे बसलेला असतो. तो तिथे नोंद घेत असतो की आलेली व्यक्ती ही कोण आहे, त्याच्यासमोर तो नावासमोर टिक करत असतो. त्याचं लक्ष असतं. मग बोगस मतदान होणं हे ईव्हीएमच्या ह्या काळामध्ये मला तरी शक्य वाटत नाही. परंतु तरीसुद्धा मतदार याद्यांमध्ये समजा काही चुका असतील तर त्या चुकांमध्ये सुधारणा व्हावी ही जी मागणी असेल त्याच्यामध्ये काही गैर नाही असं मला वाटतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील असे सीएमनी संकेत दिले. हे खरं आहे की महायुती म्हणून आपण लढणार? नाही, बघा, आज महाराष्ट्रामधील नगरपंचायती, नगरपरिषदा, त्यानंतर जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. तर सगळ्याच ठिकाणी काही महायुती जुळून येईलच असं काही जरुरी नाही. काही काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती काही वादविवाद असतात. काही स्थानिक पातळीवरती कधी निर्णय हे कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार काही निर्णय घ्यावे लागत असतात. त्यामुळे जे सीएम साहेबांनी सांगितलं की जिथे शक्य होईल त्या ठिकाणी ही युती करण्यात येईल आणि ते 100% योग्य आहे असं मला वाटतं. आणि ज्या ठिकाणी समजा युती नाही होऊ शकली काही कारणास्तव त्या ठिकाणी देखील आपला मित्रपक्ष तिथे दुखावेल असं कुठलंही वक्तव्य, असं कुठल्याही तिथे आपल्याकडनं गोष्टी घडता कामा नये ह्याची देखील काळजी घ्या, हे देखील सीएम साहेबांनी काल तिथे म्हटलेलं आहे. म्हणून मला वाटतं अतिशय मॅच्युअरली हा विषय हँडल केला जातोय. म्हणून जास्तीत जास्त ठिकाणी युती व्हावी असे आमच्याकडनं तरी प्रयत्न असतील. हे संकेत महायुती न होण्याचे आहेत तुम्हाला असं वाटत नाही?
नाही, असं काही नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आजपर्यंत जेवढ्या आपण निवडणुका पाहिलेल्या आहेत, सगळीकडेच काही युती होते असं जरुरी नाही, पण सगळीकडे युती होत नाही असंही जरुरी नाही. ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण युती करतो. त्यामुळे काही आमची युती तुटली किंवा युतीमध्ये आता तिथे वाद निर्माण झाले असं गृहीत धरणं चुकीचं आहे. मित्रपक्षांना तिथे सांभाळून घेणं, मित्रपक्षांना न दुखावणं. शेवटी महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आज आपण एकत्र आहोत आणि अशा वेळेस कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन काही निर्णय घ्यावे लागतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.